तिरंगा यात्रा जी आहे ते कुर्ल्यामधून निघाली आहे। आदित्य ठाकरे देखील या यात्रेमध्ये सहभागी झालेले, नसीम खान देखील आहेत। जोरदार उत्साह आपण पाहताय, प्रेम आणि उत्साह दोन्ही आहे। महाविकास आघाडीचा प्रचाराचा चेहरा म्हणून आदित्य या ठिकाणी पाहिलं उद्धव ठाकरे यांना करणार अशी माहिती आलेली आहे। मला वाटतं आमचं काम बोलत आहे आणि महाविकास आघाडी आणि उद्धव साहेब हे प्रत्येक मनात आहेत, प्रत्येक हृदयात आहेत। नक्कीच या ठिकाणी पाहायला गेलं तर नेगेटिव्ह टेस्ट केला गेला होता असं विरोधक म्हणत या ठिकाणी सत्ताधारी म्हणत होते। काय नेगेटिव्ह टेस्ट करण्यात आला होता लोकसभेला। हा सत्ताधारी अजून देखील म्हणत आहे आणि तुम्ही आता रॅलीमध्ये आलात त्यामुळे नक्कीच लोकांमध्ये उत्साह बनतो या ठिकाणी। नक्कीच आपण पाहताय महाराष्ट्राचा जो राग आहे भाजपबद्दल, महाराष्ट्र द्वेष्टे भाजपबद्दल, तो लोकांमध्ये दिसत आहे। या ठिकाणी काँग्रेस 288 जागांपैकी 2500 जे अर्ज आलेले आहेत, त्यामुळे काँग्रेस देखील या ठिकाणी लढू पाहते। मला वाटतं काँग्रेस असो, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असो, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष असो, आमची सगळ्यांची 288 जागेवर तयारी पाहिजे, तरच आम्ही एकमेकांना मदत करू शकू। नक्कीच अजितदादांचं सूचक वक्तव्य आलेलं आहे। कुठेतरी आता रस नाही असं बारामतीमध्ये काय वाटतं येणाऱ्या काळात सुमित्रा पवार यांचा पराभव नाही, मी अंतर्गत राजकारणावर बोलणार नाही, तो त्यांचा निर्णय जो काही असेल। मला अजून मी ऐकलं नाही। नवाब मलिकने ट्विट केला घड्याळाचं चिन्ह दाखवून, अजून ते घड्याळासोबतच आहे, अजितदादांसोबतच आहे। इकडे भाजपने विरोध दर्शवला असं भाजपाने सांगावं, मग हे दाऊदचे मित्र होते की नव्हते, तिथे इक्बाल मिर्चीचे पार्टनर आहेत की नाही, दाऊदचे पार्टनर आहेत की नाही सांगावं। गणवेश अजून आले नाही शाळेत। जमाल खान नमस्कार। एक पिक्चर ले लो, एक पिक्चर ले लो, एक पिक्चर ले लो, ठीक है चलो। गणवेश अजून आले नाहीये अजून शाळकरी मुलांना। गणवेशाचा घोटाळा, रस्त्याचा घोटाळा, काँक्रीटचा घोटाळा, खडीचा घोटाळा, हे सरकारच घोटाळा सरकार आहे। नुसतं खोके पोचतात त्यांचे, बाकी काही मिळत नाही। सरकार जे आहे ते घोटाळा सरकार आहे, त्यामुळे नक्कीच येणाऱ्या काळात विधानसभेसंदर्भात आता कशी निवडणूक असेल ते देखील पाहणं गरजेचं आहे। कॅमेरा अथर्व गणेश सुरा, टीव्ही मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।